मंडळी, दररोज नोकरी शोधण्यासाठी फिरणारा आपला भाऊ किंवा बहीण असो किंवा 9 ते 5 ची नोकरी टिकवण्यासाठी रात्रंदिवस राबणारा मध्यमवर्गीय माणूस, आपल्या सर्वांचा एकच विश्वास असतो की हा महाराष्ट्र आहे, इथे हाताला काम आणि पोटाला भाकर नक्की मिळेल. पण देशाचं ग्रोथ इंजिन समजल्या जाणाऱ्या याच महाराष्ट्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अवघ्या 5 वर्षात आपल्या महाराष्ट्रात तब्बल 36,211 प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या आहेत. हा कोणताही हवेतला राजकीय आरोप नाही, तर खुद्द केंद्र सरकारनं संसदेत दिलेली अधिकृत आकडेवारी आहे. महाराष्ट्रात असं काय घडतंय? पुण्याची हिंजवडी, चाकण असो किंवा मुंबई ठाण्याची MIDC, अचानक कंपन्यांना टाळे का लागतायत? या संकटामागची खरी कारणं आणि तुमच्या आमच्या आयुष्यावर याचा होणारा परिणाम या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, नाशिकचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला एक प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रातील कंपन्यांची सद्यस्थिती काय आहे? गेल्या 5 वर्षात किती कंपन्या बंद झाल्या आणि याची कारणं काय? हे त्यांनी सरकारकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी लेखी उत्तरात ही आकडेवारी सभागृहासमोर मांडली. आता ही आकडेवारी समजून घेण्यासाठी आधी देश पातळीवरचं चित्र बघूया. डिसेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारनं संसदेत दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षात तब्बल 2,04,000हून अधिक प्रायव्हेट कंपन्या बंद झाल्या. यामागे कंपनी कायद्यांतर्गत विलिनीकरण, LLP मध्ये रूपांतर, दिवाळखोरी किंवा नोंदणी रद्द होणं अशी विविध कारणं आहेत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोरोना काळानंतरच्या 2 वर्षात म्हणजे 2021-22 आणि 2022-23 मध्ये तब्बल 1,47,000हून अधिक कंपन्या बंद पडल्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 36,211 कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी समोर येते. आता कुठे किती कंपन्या बंद झाल्या हेही बघूया. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 12,009 कंपन्यांना टाळे लागले. IT आणि ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 6,433 कंपन्या बंद पडल्या. ठाण्यात 4,704 कंपन्या बंद पडल्या. याशिवाय नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या औद्योगिक शहरांमध्येही शेकडो लहान मोठे उद्योग बंद झाले आहेत. आता प्रश्न असा येतो की देशाचा औद्योगिक केंद्र मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या का बंद पडत आहेत? याचं उत्तर फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित नाही, तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME क्षेत्रातही अशी स्थिती आहे. संसदेत सादर झालेल्या स्वतंत्र आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात देशभरात सर्वात जास्त MSME बंद पडलेलं राज्य महाराष्ट्रच ठरलं. इथे तब्बल 28,764 छोटे उद्योग बंद झाले. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर अनेकांचा रोजगारही गेला. एकट्या नागपूर जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात 1,425 MSME युनिट्स बंद झाल्याची नोंद आहे. याशिवाय राज्याच्या उद्योग मंत्र्यांनीच विधानसभेत लेखी उत्तरात कबूल केलं होतं की गेल्या 4 वर्षात राज्यात 12,000हून अधिक लघु उद्योग बंद पडले आहेत. म्हणजेच एका बाजूला मोठ्या कंपन्या बंद पडतात, तर दुसऱ्या बाजूला छोटे मोठे उद्योगही टिकू शकत नाहीयेत. ही समस्या आहे. एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी समोर आली असली तरी या कंपन्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे बंद पडल्या आणि यामुळे राज्यातील रोजगारावर नक्की किती आणि कसा परिणाम झाला, यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं अजूनही सरकारकडे नाही. पण तज्ज्ञ यामागची काही कारणं सांगतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे कोरोना महामारीचा फटका. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले आणि त्यातून सावरणं अनेकांना शक्य झालं नाही. दुसरं कारण म्हणजे वाढता उत्पादन खर्च. कच्च्या मालाच्या किमती, वीज दर आणि इंधन दरवाढ यामुळे लहान मोठ्या उद्योगांचा नफा कमी होत गेला. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि विदर्भ मराठवाड्यातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये वीज दरवाढ आणि गॅस टंचाई हे प्रमुख कारण असल्याचं राज्य सरकारनंही मान्य केलंय. तिसरं कारण म्हणजे बाजारातील तीव्र स्पर्धा आणि बदलती व्यावसायिक रचना. अनेक कंपन्या नफा न मिळाल्यानं किंवा मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करता न आल्यानं बंद पडतात. चौथं म्हणजे कंपनी कायद्यातील नियम. दरवर्षी रिटर्न भरणं, ऑडिट करणं यांसारख्या तांत्रिक आवश्यकता पूर्ण न केल्यास सरकार अशा कंपन्यांना बंद म्हणून वर्गीकृत करतं. यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय बंद झालेला नसला तरी कागदोपत्री कंपनी बंद म्हणून नोंदवली जाते. आता पाचवं कारण म्हणजे भांडवलाचा तुटवडा. बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी, गुंतवणूकदारांचा कमी झालेला रस यामुळेही अनेक स्टार्टअप्स आणि छोट्या कंपन्या टिकू शकल्या नाहीत. आता कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसलाय तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर बिझनेस सर्व्हिस सेक्टर मधल्या सर्वात जास्त म्हणजे 14,613 कंपन्या बंद झाल्या. मॅन्युफॅक्चरिंग आणि मायनिंग मधले 6,582 कारखाने आणि उत्पादन युनिट्स बंद पडले.
ट्रेडिंग सेक्टर मधल्या 4196 कंपन्यांना फटका बसला. सोशल आणि पर्सनल सर्व्हिसेस मधल्या 3361 संस्था कंपन्या बंद झाल्या. विशेष म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर बंद पडणं म्हणजे थेट रोजगारावर झालेला मोठा घाला आहे असं म्हणता येईल. स्टार्टअप क्षेत्रातही चिंताजनक चित्र आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशभरात नोंदणीकृत स्टार्टअप्स पैकी सुमारे 6,500 स्टार्टअप्स बंद झाले आणि त्यात आयटी सेवा क्षेत्रातल्या स्टार्टअप्सची संख्याही जास्त आहे. मुख्य म्हणजे या सगळ्याचा थेट परिणाम रोजगारावर होतो. एका कंपनी मागे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे कंपनी बंद पडली की फक्त मालकालाच नाही तर तिथे काम करणाऱ्या कामगारांनाही मोठा फटका बसतो. एमएसएमई क्षेत्रातील आकडेवारी बघितली तर एका वर्षात देशभरात जवळपास 3.5 लाख रोजगार प्रभावित झाल्याचं संसदेत सांगण्यात आलंय. यातला मोठा वाटा महाराष्ट्रातील कामगारांचा आहे. याशिवाय याचा राज्याच्या महसुलावरही परिणाम होतो. म्हणजे जीएसटी संकलन, कर महसूल यावर याचा दीर्घकालीन परिणाम दिसून शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन गुंतवणूकदारांचा राज्यावरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका असतो. मंडळी, महाराष्ट्र हे देशाचं सर्वात मोठं औद्योगिक राज्य असूनही इथे कंपन्या आणि लघु उद्योग मोठ्या प्रमाणावर बंद पडणं ही केवळ आकडेवारी नाही तर एक इशारा आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जाची अनुपलब्धता, बदलतं व्यावसायिक वातावरण आणि धोरणात्मक अडचणी या सगळ्यांवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 36,000हून अधिक कंपन्या बंद पडणं ही राज्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. नवीन उद्योगांना सामंजस्य करार म्हणजे एमओयूज करून आणणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महाराष्ट्रात आधीपासून असलेल्या उद्योगांना वाचवणं आणि त्यांना सोयी सुविधा देणं गरजेचं आहे. आता सरकार यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या परिस्थितीविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.